बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते जीवनदुचरण श्री सद्गुरु जेते नमस्कार. आता तर कालचे आपले जागृत अवस्थेचे 8 तत्व आणि त्याच्या अगोदरचे 42 तत्व असे म्हणजे कालच्या पाठामध्ये झालं. तर ह्या सगळ्यांचे आपण कसे आहोत? द्रष्टा आहोत. म्हणजे ते आपल्याला सगळे कळतात. हे तत्व आपल्याला कळतात म्हणून ती तत्व म्हणजे आपण नाहीत. हे कशासाठी एवढं वर्णन आहे की या देहाकडून कार्य करून घेतलं जातं. ही परमात्म्याची सिस्टीम आहे. परमात्म्याची सिस्टीम असल्या कारणानं आपण सर्वांचे साक्षी द्रष्टा आहोत. आपण आत्मस्वरूप आहोत हे विसरायला नको. म्हणून ही सर्व तत्वे तुम्ही जाणतातच. म्हणजेच ही तत्वे म्हणजे तुम्ही नाहीत. तर ही जागृत अवस्थेमध्ये संबंधी आहेत. अर्थातच देहाची आहेत, तुमची नाहीत. म्हणून तुम्ही द्रष्टा साक्षी आहात. पुढं स्थूल देहांची वर सांगितलेली कामक्रोधादी 25 तत्वे कोष्टक क्रमांक 1 वर व आता सांगितलेली जागृत अवस्थेतील 8 तत्वे एवढी मिळून 33 तत्वे होतात. जागृत अवस्थेतली 8 आणि स्थूल देहाचे 25 असे मिळून हे 33 तत्व झाले. तर ही सर्व तत्व तुम्ही जाणतात. ही तुम्हाला दृश्य आहेत. दृश्य वस्तू म्हणजे आपण नसतो बघा, ध्यानात ठेवा. दृश्य वस्तू आपण नसतोत आणि त्याला आपण जाणतोत. म्हणून ती आपण नव्हेत. तर आपण जाणणारा द्रष्टा आहोत किंवा साक्षी आहोत. हे तत्वे म्हणजे तुम्ही नाहीत हेच वेद बी सांगतात. शंकराचार्य आपल्या वाक्यवृत्ती या नावाच्या ग्रंथात हे सांगतात की देहाहून आत्मा भिन्न आहे. शंकराचार्य आपल्याला काय सांगतात? वाक्यवृत्ती आहे. आता आपल्या बऱ्याच जणांकडे वाक्यवृत्ती ग्रंथ आहे आणि त्या वाक्यवृत्ती ग्रंथामध्ये देहाहून आत्मा भिन्न आहे असं आपल्याला समजून सांगितलेलं आहे. घटाचा द्रष्टा घटाहून वेगळा असतो. घटाचा द्रष्टा घटाहून वेगळा असतो. येते का ध्यानात? तो कोणत्याही प्रकारे घट होऊ शकत नाही. घटाचा द्रष्टा घटाहून वेगळा असतो म्हणजे घट पाहणारे आपण वेगळे असतो. घट म्हणजे आपण होऊ शकत नाही. त्याप्रमाणे देहरूपी घटाहून आपण वेगळे आहोत. म्हणजे देहापेक्षा आपण वेगळे आहोत. तर आपण वेगळे आहेत म्हणजे आपण त्यालाच द्रष्टा असं म्हणतात किंवा त्याला साक्षी म्हणतात. तो आपण केव्हाही देहरूप असू शकत नाहीत असा मनाचा निश्चय करावा. म्हणजे देह आपण नाहीत. आपल्याला मिळालेला हा देह आपलं पूर्वीचं प्राक्तन, त्या प्राक्तनामुळं आपल्याला हा देह मिळालेला आहे. देहाचा आपण द्रष्टा साक्षी आहोत. घट म्हणले पंचमहाभूतापासून उत्पन्न झाला म्हणूनच तो जड आणि दृश्य आहे. तसाच देह सुद्धा आपला हा पंचमहाभूतापासून झालेला आहे. त्यामुळे तो जड व दृश्य आहे. तसाच हा देहही पंचमहाभूतापासून झालेला आहे. म्हणून हा घटासारखाच आहे. घट जसा वेगळा आहे तसा देह सुद्धा आपल्यापासून वेगळा आहे. तू त्यांचा द्रष्टा आहेस. असं गुरु म्हणतात की तुम्ही चैतन्य रूप आहात. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे.
त्यामुळे परमात्म्याचे गुण त्याच्यात आहेत. म्हणजे परमात्मा आणि आत्मा हे दोन्हीही एकच आहेत किंवा जीवरूपानं आपण अंश आहोत. तर हे ध्यानात घ्या की आपण या देहापेक्षा वेगळे आहोत हे खात्रीशीर आहे. म्हणून शिष्य म्हणतो, गुरुजी आपण म्हणता तसे घर आणि देह यात साम्य पाहू जाता आढळत नाही. घर आणि देह यात साम्य आढळत नाही, कारण घर वेगळे असं वाटतं आणि देह वेगळा असं वाटतो. घर एकदा बांधल्यावर आपल्याला बदलत नाही, पण देह प्रत्यक्षाने आपले रूप पालटत असतो. एकदा घर बांधलं तर मग त्याची काही उंची वगैरे वाढत नाही म्हणतात. एकदा बांधून ठेवलं जसं तसा असतो. पण देहाचं तसं नाही. देह हा क्षणाक्षणाने म्हणजे दिवसादिवसाने वाढ होत राहते. मग त्याला काय होतं म्हणतात, बाल्य, यवन, वर्धत्व अशा दशामधून जातो. मग तो चेतन असला पाहिजे. घर तर अचेतन आहे. तुम्ही घराचं आणि देहाचं वर्णन करत आहात. मुक्ता दूध घे बरं. ते आवाज थोडा बरोबर येत नाही बघा. आवाज क्लिअर येत नाही का? नाही, जरा थोडा पुढे होऊन बोलावं लागतंय. तुम्ही असं मागे गेलात का की आवाज कमी करू कुठं काहीतरी व्हायलंय. पण तुम्ही माईकच्या जवळ बोललात का मग येतो पोस्ट आवाज. बरं बरं बरं. ते माईक आता आणायचे. ते माईक असलं का हा ते जवळ असं लावले हो. हा, तर ते माईक आणल्यावर मग त्याचं ते आवाज बरोबर होऊन जाईल. ते आता ते रेकॉर्डिंगला बी थोडा बरोबर रेकॉर्डिंग होत नाही ना ते माईक नसल्यामुळं. हो ना हो ना. तर शिष्याचा प्रश्न एवढाच आहे की हा देह तर चेतन आहे आणि घर तर जड आहे असं ते म्हणतोय. आता देह सुद्धा जडच आहे, पण त्याची कल्पना आहे की बाबा देहाचं काय, त्याला बालपण आहे, तरुणपण आहे, वर्धत्व आहे, आणि घराला तसं नाही असं म्हणतो. म्हणून गुरुजी म्हणाले देह वाढतोय हे खरे, पण त्यावरून चैतन्ययुक्तच नव्हे तर चैतन्यच आहे असे म्हणणे चुकीचे आहे. देह जरी वाढ होत असली, त्याला बालपण असलं, तरुणपण असलं आणि वर्धत्व असलं, तरी तो चैतन्ययुक्तच आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे चैतन्यच आहे त्याला असं म्हणता येणार नाही. भिंत बांधताना गौंडी विटावर विटा रचतो व हळूहळू भिंतीची लांबी उंची वाढत जाते. उकिरड्याचा ढीग जरा जसे लोक कचरा आणून टाकीत जातील तसा मोठा व उंच वाढत जातो. आता कचऱ्यावर पण बघा, आपण जर उकिरड्यावर कचरा टाकीत राहिलो तर उकंडा मोठा होतोच की नाही. त्याप्रमाणेच आपला देह सुद्धा आपण याच्यामध्ये अन्न पाणी वगैरे टाकत असतो आणि त्याच्यामुळं देह सुद्धा काय होतो, वाढत राहतो. मग त्यालाही आता मग तुम्ही उकिरडा वाढतो किंवा भिंतीवर भिंत, इटीवर इट रचली म्हणजे त्याला चैतन्य म्हणता येणार नाही. किंवा उकिरडा जरी असला तरी ते वाढत असला म्हणजे त्याला चैतन्य असं म्हणता येणार नाही. तसं देहामध्ये आपण अन्न पाणी टाकलं, देहाच्या अवस्था बदलल्या म्हणजे आपल्याला देह चेतनच आहे असं म्हणता येणार नाही. आपण चेतन वेगळे आहोत. मग त्यालाही चैतन्य म्हणणार का? म्हणजे उकिरड्याला आपण चैतन्य म्हणू शकतो का? किंवा एखाद्या भिंतीला चैतन्य म्हणू शकतो का? किंवा देहाला सुद्धा तसं चैतन्य म्हणता येणार नाही. देह सुद्धा दृश्य आहे. देहात रोज आपण अन्न, मिठाई, भाजी, पाणी इत्यादी कचरा टाकतच असतो, त्यामुळे देह वाढत जातो. मग काय त्याला चैतन्य म्हणायचे का? तर म्हणले लोखंडाची सळई आगीवर ठेवली तर लाल भडक तेजस्वी होते, म्हणून काही तिला अग्नी म्हणता येणार नाही. देहाचे तसेच आहे. आत्म्याच्या सहवासाने ते चैतन्य त्याच्या अंगी येते. आत्म्याच्या सहवासाने ते चैतन्य त्यांच्या अंगी येते. देह हा स्वतः चैतन्य नाही, स्वयंप्रकाश नाही. आत्मा मात्र स्वयंप्रकाश आहे. देह कसा आहे? देह स्वतः चैतन्य नाही, स्वयंप्रकाश नाही. आत्मा मात्र स्वयंप्रकाश आहे. म्हणूनच तू म्हणजेच आत्मा हा साक्षी आहे, द्रष्टा आहे, चितस्वरूप, आजर, अमर, स्वयंप्रकाश असा आहे. त्यावर शिष्याने विचारले, गुरुजी मी जन्मलो आहे, काही काळाने वृद्धही होणार आहे व केव्हा तरी मृत्यूही पावणार आहे, तर आपण म्हणता तसा आजर अमर कसा असेल ते कृपा करून सांगावे.
शिष्य म्हणतो की मी आजर अमर मुक्त कसा असेन ते मला कृपा करून सांगा. मी तर लहानाचा मोठा झालो, मोठाचा आता वृद्धत्व होणार आणि पुन्हा मी मरणार, तर तुम्ही मला अमर कसं करून देतात ते मला सांगा. गुरु म्हणतात बाबा जातस्य ही ध्रुव मृत्यू, ही भगवद्गीता सुद्धा सांगते, बरोबरच आहे. पण मी आजर अमर म्हणालो ते आत्म्याच्या बाबतीत, त्या बाबतीत गीताही म्हणते. आता गीता सांगते, सर्व साधू संत सांगतात की तुम्ही अमर आहात, पण आता तुम्ही देहाला पकडत असल्यामुळं इथं घोटाळा होतो. आत्मा अमरच असतो. आत्म्याला कसल्याही प्रकारचा जन्म मृत्यू जरा व्याधी सुख दुःख मान अपमान वगैरे काही आत्मस्वरूपाला नाही. तर ते आपल्या शरीराच्या अवस्था आहेत आणि आपल्या शरीरालाच कळतात. त्याही कळतात म्हणजे आत्मस्वरूपामुळंच कळतात आपल्याला. नाहीतर आत्मस्वरूप जर नसतं, एखादी जड वस्तू घ्या, त्या जड वस्तूला काही कळत नाही किंवा ती वस्तू जाणत नाही. तसे आपण नाहीत. आपल्याला कळतं, आपल्याला जाणता येतं. पण आपल्याला जाणता येते म्हणजे आत्मस्वरूप असं आहे की त्याला जर साधन असेल तरच ते व्यावहारिक सत्तेमध्ये कार्यरत होतंय. नाही तर मग साधन जर नसेल, आता त्या आत्म्याचंच साधन आहे हे देह, आत्म्याचंच साधन देह आहे. आणि त्या देहाच्या द्वारे आपल्याकडं त्यांनी मनबुद्धी चित्त अहंकार हे दिलेले आहेत की आपण काय मनानं कल्पना केली पाहिजे, काय बुद्धीनं निश्चय केला पाहिजे, कशाचं चिंतन केलं पाहिजे आणि कशाचा अभिमान बाळगला पाहिजे. आपला अभिमान जर आपण आत्मस्वरूप आहोत असा जरी ठेवला तरी काही बिघडत नाही. परंतु आपणच देह आहोत असा जर अभिमान बाळगला तर मात्र मग आपल्याला जन्ममरण रूप आपल्या पाठीमागं लागतं. म्हणूनच आपण ध्यानात ठेवायचं, आपण साक्षी आहोत, आत्मा आहोत, आपण ब्रह्मरूप आहोत. म्हणून ते म्हणले की हा अपरोक्ष रूप आत्मा कधी जन्माला येत नाही. म्हणजे तिथं आपल्याला ह्याच्यातलं त्यांनी प्रमाण दिलंय, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वान भूयः अजो नित्यस शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हा गीतेमधला श्लोक आहे. तर ह्या श्लोकाचा अर्थ सुद्धा असाच आहे की हा अपरोक्ष रूप आत्मा कधी जन्माला येत नाही, ना कधी मरण पावत नाही. जन्मून पुन्हा अस्तित्व रूपाने असणारे दुसरे विकारही त्याला नसतात. तो आज म्हणजे अजन्म आहे, नित्य आहे, विपरिणाम त्याला नाही. तो शाश्वत आहे, त्याला अपक्षय नाही. तो अव्यय आहे, तो पुराण अनादिसिद्ध आहे. तर भगवान परमात्मा अनादिसिद्ध आहे आणि त्यालाच आत्मस्वरूप असं म्हटलं जातं. आणि आत्मस्वरूप तेच ब्रह्मरूप असतं, त्याला वृद्धी लक्षण रूप नाही. शास्त्राने तो मारता येत नाही, कारण हन्यमान फक्त देह आहे. देहालाच फक्त पीडा होऊ शकते, देहच येऊ शकतो, देहच जाऊ शकतो. आत्मस्वरूपाला काहीही नाही किंवा काही होतही नाही, तर अजरामर आहे. देह जरा मरण यातून सुटत नाही, पण आत्म्याला हे विकार स्पर्शत नाहीत, हे लक्षात ठेवावं. यास्क नावाच्या आचार्यांनी देहाचे 6 विकार सांगितलेले आहेत. ते असे, देहाचे 6 विकार काय सांगितले? देहाचे 6 विकार: जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, जोय, अपेक्षीयते, विनश्यती, षड्विकार, कै सोय. हे 6 विकार म्हणजे देह जन्मतो, जन्मल्यानंतर असतो, असल्यानंतर देह वाढतो, वाढल्यानंतर तरुण होतो आणि तरुणानंतर वृद्ध होतो आणि वृद्ध झाल्यानंतर नाश पावतो. अशा प्रकारचे 6 विकार आपल्या देहाचे आहेत. जन्मल्यापासून मरेपर्यंत अशा निरनिराळ्या अवस्थेतून जात शेवटी मृत्यू पावतो. या अवस्था म्हणजेच विकार, बालपण, तरुणपण, अपमृत्यू झाला नाही तर प्रत्येक देहाला या अवस्था येतातच. म्हणजे ह्या अवस्था देहाला असतात, आत्मस्वरूपाच्या ह्या अवस्था नाहीत. तर ही अवस्था का प्राप्त होतात? तर मग याच्यामुळंच साधू संत म्हणले, संसार दुःखमळ, चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. आपल्या पाठीमागं दुःख लागलेलं आहे, आपल्याला कधीही सुख प्राप्त होत नाही या संसारामध्ये. संसार म्हणजेच आग आहे, आग. या आगीमध्ये आपण होरपळून जातोय. आपल्याला 3 ताप त्रास देतात, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. या तापानं आपण त्रासून जातो
आणि मग म्हणून या जीव भेला आणि शरण गेला विटूस. असाच व्यक्ती भगवंताची सेवा करतो किंवा करत असतात. कारण ज्याला संसारात सुख वाटतं ते म्हणतात आम्हाला काय कमी आहे ते आम्ही देवदेव करावा, आम्ही कशासाठी देवदेव करावा, आणि देव म्हणजे काय ते कशाला आम्ही जाणून घ्यावा. आम्हाला हे 3 तापाचं निवारण करता येतंय आणि मग आम्हाला कशाची जरुरी नाही. परंतु 3 तापाचं निवारण हे तात्पुरतं होत असतं, पुन्हा पुन्हा संकट येत असतात. जर आपण आत्मस्वरूप आहोत हे आपण खात्रीने समजून घेतलं तर आपलं जन्ममरण निश्चित चुकणार, यात कसल्याही प्रकारची शंका नाही. हे 6 विकार स्थूल देहाचे आहेत, तुझे म्हणणे आत्म्याचे नाहीत. कारण तू स्थूलदेह नाहीस. शिष्याला म्हणते बाबा तू स्थूलदेह नाहीस, तू निर्विकार आत्मा आहेस. देह विकारी आहे तसा आत्मा नाही. मातीचा घट बनवला तो बनत असता निरनिराळ्या अवस्थातून जातो. आता गाडग्याला सुद्धा अवस्था असतात. त्या कशा अवस्था आहेत म्हणले बघा. प्रथम माती आणतात, ती भिजवितात, ते माती चाकावर घालतात, मग त्याला हाताने आकार देतात, पुन्हा त्याला थोपटून सुकून आगीत भाजतात, तेव्हा कुठे घट तयार होतो. आणि चाकावर घट तयार होत असताना त्यात जे आकाश पोकळे असते ते कोण निर्मितो. थोपटण्याने त्याला काही बाधा येते वा भाजल्यामुळे त्याच्यावर काही परिणाम होतो. नंतर ही या पोकळीत काही बदल होत नाही. घट फुटला तरी आतली पोकळी फुटत नाही. आता घट बनवला, घट भाजून घेतला, घट तयार झाला, घट वापरला आणि घट फुटला. घट जरी फुटला तरी त्याच्यामधलं आकाश फुटत नाही. म्हणजे घटामध्ये जी रिकामी जागा होती तिला काहीही होत नाही. घट फुटतो. घट फुटल्याच्या नंतर मधलं जे आकाश आहे आणि ते बाहेरल्या आकाशाशी एकरूपच असतं. घट असला तरी एकरूप आणि घट नसला तरी एकरूपच असतं ते. पण त्या घटातील आकाशाला घटाची उपाधी लागली म्हणून आपल्याला घटच मी आहे असं वाटायला लागलं. तसं हा देहामध्ये चैतन्य आहे. त्या देहामधल्या चैतन्याला काहीही होत नाही. ते चैतन्य आपण फक्त आपला सूक्ष्म देह याचं खंडित करायचं आहे आपल्याला. त्याला ग्रंथीभेद असं म्हणतात. हा स्थूल देह सूक्ष्म देह मी नसून याच्यामध्ये असणारा मी आत्मा. जसं की घटामध्ये आकाश आहे तसं देहामध्ये आत्मा आहे. पण जरी या देहाचा मृत्यू झाला तरी आत्म्याला काहीही होत नाही. आत्मा ब्रह्मरूप असतो. हे सर्व देहाबद्दलचं आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे सर्व देहाबद्दलचं आहे आणि ते देहात असते तर त्याचाच त्याग करायला आपल्याला सांगितला साधू संतांनी. कामाचा त्याग करावा, क्रोधाचा त्याग करावा, लोभाचा त्याग करावा. काम, क्रोध, लोभ, मदाचा, मत्सराचा ह्या सर्वांचा आपण त्याग करून आपण सच्चिदानंद रूप आत्मा आहोत असं आपण ध्यानात घेण्यासाठी हे आपल्याला साधू संतांनी एवढी खटपट केली. पण आपल्याला जसं की त्या मेंढ्यामधल्या सिंहाला मेंढ्यांच्या गुण लागले होते किंवा मी मेंढाच आहे असं म्हणत होता, त्याप्रमाणे आपण आपल्याला या देहामध्ये राहून देहच मी आहे आणि देहाबद्दलचे इंद्रिय माझे आहेत, या देहाबद्दलचं सर्व कार्य माझंच आहे असं मनुष्य म्हणतो. परंतु ते आपलं कार्य नसून सर्व कार्य करण्यासाठी आपल्याला परमात्म्यानं मन, बुद्धी, चित्त, अहंकार देऊन त्याचा कसा निवाडा करावा त्यासाठी त्यांची योजना करून ठेवलेली आहे. मग याच्यासाठीच व्यवहार कळणं जरुरीचं आहे. व्यवहारामध्ये आपल्याकडून चुका होतात आणि मग आपल्याला त्या चुका होऊन आपण त्या चुका मी केल्या किंवा माझ्यामुळं झाल्या किंवा मीच करतो, चांगलं केलं तरी मीच करतो किंवा वाईट केलं तरी मीच करतो, याच्यामुळं आपलं पाप पुण्य आपल्या पाठीमागं लागतं. हे ध्यानात घेणं गरजेचं आहे. मग म्हणून ते म्हणले घट फुटला तरी आतील पोकळी फुटत नाही, ती तशीच अव्याहत आहे. माती भिजवणे, मळणे ही घटाची गर्भावस्था. चाकावर आकार देण्याची सुरुवात हा त्याचा जन्म. फिरवणे व आत हात घालून आतील पोकळी वाढवणे ही त्याची वाढ. थापटणे, भाजणे यांनी तो पक्वावस्थेत आला. त्याला तो जर फुटला तर तो वृद्धावस्था व भंगणे हा त्याचा मृत्यू. म्हणजे घटाबद्दल सांगितलं यांनी.
कारण आकाश निरवयव असंग. पण ह्या घट जरी फुटला, घट जरी वापरण्यात आला, घट जरी बनला, तरी घटाच्या अवस्था आहे त्याच्यातल्या आकाशाची अवस्था नाहीत. तसं आकाशाला या कोणत्याही अवस्था नाहीत, कारण आकाश निरावयव म्हणजे आकाशाला अवयव नाहीत, असंग निर्लेप आहे. घटासारखाच देहसुद्धा आहे, घटासारखाच देहसुद्धा आहे. त्याला 6 अवस्थातून जात मृत्यू पावतो. आतील आत्मा त्याला कोणी तयार करीत नाही, आत्म्याला कधी कोणी निर्माण केलेलं नाही. तो अजन्मा अमर असा आहे व त्याचा लोपही करीत नाही, म्हणजे आत्म्याचा लोप होऊ शकत नाही. घटाकाशाप्रमाणे मृत्यूनंतर आपल्या मूळ निराकार अवस्थेत जातो. देहाच्या जन्मापूर्वी तो अव्यक्त अवस्थेत होता, देहामुळे त्याचे अस्तित्व आपल्याला कळले. आता हा देह नसला तरी पूर्वी जीव असतो, कारण देह निर्माण झाल्यावर त्याच्यामध्ये जीव प्रवेश करतो. आईच्या गर्भामध्ये हा जीव म्हणजे देह बनल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये जीवात्मा प्रवेश करतो, कारण आपल्या कर्मानुसार जन्म भेटत असतो. आणि त्याच्यानंतर मग आता देहाच्या अगोदर जीव असतो. याचाच अर्थ आपल्या वासना शिल्लक राहिला असल्या कारणानं हा देह प्राप्त झालेला असतो आणि या देहामध्ये सुखादुखाचा भोग संपून याच जन्मामध्ये आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय आपल्याला मुक्तता नाही, असा शास्त्राचा नियम आहे. मग मी सच्चिदानंद रूप आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्या दिवशी तुम्हाला खात्रीशीर कळेल, त्या दिवसापासून तुम्ही कळलं म्हणूनच मुक्त आहेत असं नाही, तुम्ही कधीतरी या अवस्थेला यावाच लागतं. पाऊस कितीही पडला, पाऊस पडून त्याचं पाणी पडलं, ते डोंगर दऱ्याखोऱ्यातून वाहून जरी आलं तरी ते शेवटी समुद्राला मिळतच असतं नद्याच्याद्वारे जाऊन. त्याप्रमाणे हा जीव जरी उत्पन्न झाला तरी त्याला एकेकाळी कधी ना कधी विरक्ती उत्पन्न होऊन त्याच्या पुण्याईने त्याचं अज्ञान नष्ट होऊन दृढ अपरोक्ष ज्ञान होऊन तो आत्मरूप म्हणजे ब्रह्मरूप समुद्राला आत्मा म्हणजे जीवात्मा मिळतच असतो. फक्त याचा कालावधी जास्त असण्यापेक्षा आपण तात्काळ त्याचं ज्ञान करून घेऊन, म्हणजेच आपलंच मी कोण आहे याचं ज्ञान करून घेऊन आपण ब्रह्मरूपाशी आपला आत्मा एकरूप आहे हे कळून घेण्यासाठी एवढी खटपट आहे. जन्माचे वेळी अव्यक्तातून व्यक्तात आलेला आत्मा मृत्यूच्या वेळी पुन्हा व्यक्तातून अव्यक्तात जातो. त्याला कुठले जन्ममरण फक्त देहाला आहे. तर जीवाला सुद्धा जन्म आणि मरण नाही. जर एकदा जीव मेला असता तर पुन्हा तयार झाला नसता. मग जीवाला जर मारायचं असेल तर ते संताला शरण जावं लागतं. सद्गुरूला शरण जाऊन सद्गुरूकडून महावाक्याचा उपदेश करून, अनुग्रहाचं चिंतन करून, शास्त्राच्या द्वारे मनन निदिध्यासन तत्वम पदार्थ शोधन करून मग आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत अशा पद्धतीचं ज्ञान आपल्याला खात्रीशीर झालं की तोच मोक्ष असतो. मोक्ष ही वस्तू कोठून आणायची नाही किंवा ही वस्तू कोणी आपल्याला देत नाही किंवा ती मिळवायची वस्तू नाही, ती कळून घ्यायची वस्तू आहे. आपण मूळचेच ब्रह्मरूप आहोत हे ध्यानात घ्या. आपण स्वयंप्रकाश आहोत, आपण अजरामर आहोत, आपण आत्मरूप आहोत. म्हणून जन्ममरण फक्त देहाला आहे हे ध्यानात ठेवा. देहाचं जन्ममरण जर चुकवायचं असेल तर आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजेच आत्मबोध, हा आत्म्याचा बोध आपल्या अंतकरणाला झाला पाहिजे आणि त्याच दिवशी आपण मुक्त असतो. मुक्त असतो म्हणजे पूर्वी मुक्त नव्हता का? मुक्तच आहे, पण त्याला त्याचं ज्ञान नसल्या कारणानं अज्ञानामुळं जन्मायचं आणि मरायचं त्याच्या पाठीमागे लागलेलं असतं. म्हणून म्हणले अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत. तर शिष्याला स्थूल देहाहून भिन्न असलेल्या आत्म्याची ओळख गुरुनी करून दिली. शिष्याला स्थूल देहाहून भिन्न असलेल्या आत्म्याची ओळख गुरुनी करून दिली व तो आत्मा तू आहेस म्हणजे तत्त्वम असा उपदेश केला. म्हणजे ते तू आहेस.
ते ब्रह्म तू आहेस, म्हणजे तुझा आत्माच ब्रह्मरूप आहे, असा उपदेश केला. त्याची देहावरील अहंता ममता यांचा अध्यास सोडविला. देहावरील अहंता आणि ममता जर घालवायची असेल तर आपल्याला आपल्या विचारानंच घालवावी लागते. आपल्या विचारानं कल्पनेनेच हे सगळं बनलेलं आहे. मग आपल्याला विचारानंच आपल्याला याचं अज्ञान घालून आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत हे ज्ञान समजून घेतलं पाहिजे. तरीही शिष्याच्या मनामध्ये शंका उरलीच. एवढं जरी सांगितलं, द्रष्टा आहेत, साक्ष आहेत, तुमचा आत्माच ब्रह्मरूप आहे, एवढं जरी सांगितलं तरी शिष्याची शंका जात नाही. म्हणून ग्रंथ वाढतच गेले. ग्रंथ तुम्ही बघा किती ग्रंथ आहेत ते. ब्रह्मज्ञान जरी कळे उटाउटी, तरी का वेदशास्त्रे हिमपुटी. जर ब्रह्मज्ञान तुम्ही तुमचा आत्मा ब्रह्म आहे असं जर सांगितल्या कळलं असतं तर एवढे युगानयुगे अवतार घ्यायचे साधू संतांनी, देवांनी, आणि ते आपल्याला समजून सांगायचं असं झालं नसतं. एकाच वाक्यामध्ये कळून गेलं असतं आपल्याला. मग तुम्ही म्हणता बाबा बाकीचं सगळं कळतं आणि हेच का कळत नाही, तर ह्या जीवाला त्या जंगलातल्या सिंहाला मेंढ्यांची संगती लागली आणि मेंढ्यांच्या संगतीमध्ये राहून तो मी स्वतःला मेंढाच आहे असं ज्या समजत होता, त्याचप्रमाणे आपल्या जीवाला सुद्धा अनंत कालापासून मी देहच आहे असे संस्कार झालेले आहेत. या संस्काराचं मनन निदिध्यासन असं झालेलं असल्या कारणानं देहच मी आणि देहच माझा आहे असं आपण कल्पून बसलो आणि त्यामुळं आपली शंका जात नाही, किंवा आपल्याला आपण ब्रह्म असून सुद्धा आपल्याला ब्रह्म आहे असं वाटत नाही. त्यासाठी सतत याला या अभ्यासाद्वारे, साधू संतांनी सांगितलं त्या अभ्यासाद्वारे आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत हे समजून येतं. म्हणून शिष्यानं काय शंका केली, स्थूल देह आपण नाही तरी. आता तुम्ही सांगितलं की हा स्थूल देह पंचमहाभूतांचा आहे, 25 तत्व, 8 अवस्था, 33 तत्व मी नाही हे मला कळलं. पण मला असं वाटतंय की मी याच्यामधला सूक्ष्म देह म्हणजेच तो मी असेन. अशी शिष्यानं शंका गुरुकडे केल्याच्या नंतर गुरु काय सांगतात ते आपण पाहू. तरी शिष्याच्या मनात शंका उरली. स्थूल देह आपण नाही तरी सूक्ष्म देह आपणच आहोत. आपल्या आत्म्याचे रूप असेल असा अजून त्याचा समज आहे. म्हणून त्याने सद्गुरूला विचारले. काय विचारले सद्गुरूला? स्थूल देह तो हुम नहीं, सूक्ष्म देह हुम जान. सद्गुरू म्हणता, सद्गुरू कहे ते तू नाही लिंग दृश्य वखान. म्हणजे हे आता गुजराती भाषा आहे आणि त्याचंच मराठी पाठांतर आपण हे त्यांनीच आपल्यावर अनंत उपकार आहेत. पूर्वीचे होऊन गेलेले ज्यांनी पंचीकरण लिहिलं, आता हे गुजराती भाषेत होतं त्यामध्ये मराठीमध्ये केलं, मग त्यांचे आपल्यावर अत्यंत उपकार आहेत. त्यांनी जर हे लिहून ठेवलं नसतं, आपली मातृभाषा मराठी आहे आणि मराठीत सांगितलं तर आपल्याला कळतं, गुजराती भाषेत सांगितलं तर आपल्याला कळत नाही. ही जर भाषा इंग्रजी असती तर आपल्याला कळाली नसती आणि मुक्त व्हायची तऱ्हेची आहे. म्हणून परमात्म्याच्या सर्व योजना उपलब्ध असतात की तुम्हाला कुठं जायचंय, काय करायचंय, आपण कोण आहोत, आपण कुठून आलो, काय करायचं आणि कुठं जायचं याचं आपल्याला ठाम निश्चित कळून घेण्यासाठी हे पंचीकरण, विचारसागर, अमृतानुभव, चांगदेव 65 वगैरे असे खूप छान छान ग्रंथ आहेत. तर गुरुजी आपल्या उपदेशाने स्थूल देह मी नाही अशी माझी खात्री झाली. आता शिष्य काय म्हणतोय की स्थूल देह मी नाही अशी माझी खात्री झालेली आहे, तरी पण सूक्ष्म देह म्हणतात तो मी असेन. मला असं वाटतंय म्हणतो की स्थूल देह मी नाही हे मला कळलं, पण माझ्यामध्ये जो सूक्ष्म देह आहे तो मी असेन. माझा आत्मा म्हणजेच माझा सूक्ष्म देह असे मला वाटते. शिष्य म्हणतोय की जो सूक्ष्म देह आहे तो मी असेन असं मला वाटतं. गुरु म्हणाले, अरे बाबा तुम्ही स्थूल देह नाहीत, तसाच सूक्ष्म देहही तुम्ही नाहीत. कारण लिंग देह म्हणजे सूक्ष्म देह, तोही पाहणारा तूच आहे, मग तो तू नाहीसच. ते म्हणले बाबा जसा तुम्हाला
स्थूल देह कळतो आणि स्थूल देह कळाल्यानंतर तुम्ही स्थूल देह नाही असं तुमची खात्री होते. माझ्यापेक्षा वेगळा आहे, मला दिसतो, मला जाणता येतो, मला कळतो. यावरून तो आपला जो हा देह आहे स्थूल देह तो आपण नाहीत याची माझी खात्री झाला असं म्हणतो. मग गुरु म्हणतात तसाच तुमचा सूक्ष्म देह सुद्धा तुम्ही नाहीत, सूक्ष्म देह सुद्धा तुम्हाला जाणता येतो. म्हणून सद्गुरूने लिंगदेह म्हणजे आत्मा तुनाईशी सांगितले ते सांगितले आणि त्यांचा संशय नष्ट होईना. म्हणून म्हणले गुरुजी हा स्थूल म्हणजे मी नाही अशी माझी खात्री पटली. हा स्थूल देह भौतिक म्हणजे पंचमहाभूतांच्या 25 तत्वांच्या संगताचा रूपाचा आहे. आता हे शिष्य बोलतोय की नाही. तर ते म्हणतो की हे अतिशय घाणेरड्या अशा वीर्य रक्तापासून उत्पन्न झालेला आहे. याच्यात हाडे, मांस, रक्त, मल, मूत्र, कफ, पित्त, श्लेष्मादी अपवित्र पदार्थ भरलेले आहेत. यांच्या नवद्वारातून सतत दुर्गंधीयुक्त मल, मूत्र, कफ, श्लेष्मा, स्वेद इत्यादी पदार्थ बाहेर टाकले जात असतात. शिवाय अन्न, पक्वान्ने, मिठाई इत्यादी चांगले पदार्थ खायला देऊनही त्यांचे समाधान होत नाही. पण हे पदार्थ आत जाताच त्याचे मलमूत्र आदी घाणेरड्या पदार्थात रूपांतर व्हायला सुरुवात होते. कितीही मौल्यवान वस्तू देहावर धारण करा त्याला घामाची दुर्गंधी येऊ लागतेच. असा अपवित्र अस्वच्छ देह मी आत्मा असणार नाही हे ठीकच. म्हणजे त्यांनीच पटवून दिलं किंवा हे मला खात्रीशीर कळालं की स्थूल देह मी नाही. देह दृश्य स्थूल आहे व तो आपण पाहतो म्हणजे दृश्य आहे व मी द्रष्टा आहे हेही बरोबर आहे. मला आता कळायले म्हणतो शिष्य म्हणतो की मला आता कळायले की हा स्थूल देह मी नाही. अशा याचं वर्णन आता तुम्ही ऐकलंय त्याप्रमाणे हा अत्यंत अपवित्र असा देह आहे आणि तो मी नाही असं माझी खात्री झाली. त्याचा मी द्रष्टा आहे, साक्षी आहे असं मला कळलं. पण मी देह नाही त्यामुळे स्थूल देहाचे जे धर्म आहेत म्हणजे आता स्थूल देहाचे धर्म काय असतात. आता याच्यामध्ये 4 वर्ण सांगितलेले आहेत. काय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. याच्यापैकी आपण कुठल्या तरी एका वर्णामध्ये मोडतो. ब्रह्मचर्य, ग्रहस्थी, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आश्रम असतात. आणि हे मला लागू होत नाहीत म्हणतो. स्थूलत्व, क्रशत्व, श्यामत्व, गौरत्व हे गुण माझे नाहीत, देहाचे आहेत. बाल्य, तारुण्य, वार्धक्य या अवस्थाही देहाला आहेत, मला नाहीत. हे समजले. पण स्थूल देहाच्या आत जो एक सूक्ष्म देह आहे तो तरी सही मीच आहे असे मला वाटते. म्हणजे आता तुम्ही सांगितल्यामुळं खात्री झाली म्हणतो की स्थूल देह मी नाही म्हणून. मी स्थूल देह मला कळतो, मी त्याचा द्रष्टा आहे, साक्षी आहे असं मला खात्रीशीर कळलं. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये जो सूक्ष्म देह आहे तेच मी असेन. स्थूल देहाकडून जाणे येणे, उठणे बसणे इत्यादी क्रियारूप जे व्यवहार होतात त्याचे कारण आतला सूक्ष्म देहच घडवत असतो. ह्या देहाच्या सर्व क्रिया सूक्ष्म देह घडवत असतो. त्या देहाच्या आधारानेच डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, मुखाने बोलतो. हे सर्व व्यवहार जीवाच्या योगाने सूक्ष्म देह करतो. या जीवयुक्त सूक्ष्म देहानेच स्थूल देह जगतो. हा जीवयुक्त सूक्ष्म देह स्थूल देहा वेगळा झाला की स्थूल देह कलेवर होतो. हाच सूक्ष्म देह मुख्य आहे. हा आत आहे तोवर पिता, पुत्र, बहीण, भाऊ वगैरे जी शेकडो नाते आहेत ती स्थूल देहाला प्राप्त होतात. तर त्याचं म्हणणं असं आहे की बाबा या स्थूल देहाला चालण्यासाठी सूक्ष्म देहच कार्यरत असल्या कारणानं सगळं होतंय. आणि त्याच्याचमुळं आपल्याला नाती गोती, संसार, दृश्य वगैरे सगळं कळतं. कशामुळं तर सूक्ष्म देहामुळं. याच्यामुळं मला असं वाटतं की हा स्थूल देह मी जरी नसलो तरी सूक्ष्म देह मी असन. मग ते म्हणतात की मरणोत्तर जे अवरोधदैहिक विधी केले जातात तेही याच्यासाठीच केले जातात. सूक्ष्म देहच तहान, भूक, सुख, दुःख इत्यादी मी भोगतो या अहम प्रत्ययाने वागतो. त्यामुळे मीच सूक्ष्म देह असे वाटते. कारण या देहामध्ये जे काय कार्य होतंय, जे दिसतंय ते सूक्ष्म देहामुळे होतंय असं मला वाटतं. त्यामुळे मी सूक्ष्म देहच आहे असे म्हणतो. गुरु म्हणाले, अरे बाबा सूक्ष्म देह तरी तू कसा असशील. गुरु म्हणतात शिष्याला म्हणतात की बाबा तू हा सूक्ष्म देह तरी तू कसा असशील. कारण हा तोही भौतिक म्हणजे सूक्ष्म देह सुद्धा भौतिक
जड दृश्य आहे, तू त्याचा द्रष्टा आहेस, तू तो नाहीस. हा सूक्ष्म देहही पंचमहाभूताचाच आहे, तू फक्त साक्षी आहेस. आता गुरु म्हणले जसा स्थूल देह पंचमहाभूताचा आहे, तसाच सूक्ष्म देह सुद्धा पंचमहाभूताचा आहे आणि त्याचे आपण साक्षी आहो. आधी तू जसा स्थूल देहासंबंधी विचार केला तसाच या सूक्ष्म देहाचाही विचार कर. हे दोन्ही देह आत्म्याहून भिन्न आहेत हे तुझ्या लक्षात येईल. तो सूक्ष्म देह म्हणजे सुद्धा मी नाही, या सर्वांचा द्रष्टा तो आत्मा मी आहे हे ओळख. तर शिष्य म्हणतो, गुरु आपण जशी स्थूल देहाची तत्वे व त्यांची पंचमहाभूतांशी एकरूपता सांगितली, तशीच या सूक्ष्म देहाची कशी ते विस्ताराने सांगा. मग जसं मला तुम्ही खात्रीशीर सांगितलं, स्थूल देहाचे तत्व सांगितले, स्थूल देहाच्या अवस्था सांगितल्या, तसंच मला या सूक्ष्म देहाच्या बी विस्तारानं वर्णन करून सांगा. तर गुरु म्हणतात सूक्ष्म देह म्हणजे अंतकरण पंचक. आता हे सूक्ष्म देह कशाचा बनलाय म्हणले? अंतकरण पंचक, प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक आणि कर्मेंद्रिय पंचक अशा या 5 पंचकापासून बनलेला आहे. सूक्ष्म देहा कशाचा बनलेला आहे? तर अंतकरण पंचक, प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि विषय पंचक अशा या 5 पंचकापासून बनलेला आहे. पंचक म्हणजे प्रत्येकाची 5 तत्वे, म्हणजेच हा सूक्ष्म देहही 25 तत्वापासून बनलेला आहे. हा सुद्धा सूक्ष्म देह 25 तत्वापासून बनलेला आहे व ही तत्वे पंचमहाभूतापासून बनलेली आहेत. त्याचे विभागावार वेगवेगळ्या प्रक्रिया करून निरूपण करण्यासाठी पुढील कोष्टक त्यांनी दिलेला आहे आपल्याला समजण्यासाठी. तर कुठं कुठं आपल्याला 19 तत्वाचा, कुठं 15 तत्वाचा, कुठं 17 तत्वाचा, कुठं म्हणजे 25 तत्वाचा असं सांगितलं. ते आता इथं डिटेल माहिती असते म्हणून त्याने असं सांगितलं, ते आपल्याला कळलं पाहिजे. 17 म्हणजे कसा आणि 19 म्हणजे कसा आणि 25 तत्वांचा कसा, तर ही आपल्याला पुढं माहिती होतेच. तर सूक्ष्म देहाच्या विचाराचे कोष्टक नंबर 4 आहे. म्हणजे सूक्ष्म देह कसा कार्यरत असतो आपल्या देहामध्ये. तर पंचमहाभूत घेतलेले आहेत त्यांनी, आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. तिच्या पुढं त्या कोष्टकामध्ये त्यांनी सांगून ठेवलंय, आकाशाचे अंतकरण पंचक कर्तभोक्त असते. आकाशाचं अंतकरण पंचक कर्तभोक्त आहे, वायूचे प्राणपंचक आहे, तेजाचे ज्ञानेंद्रिय पंचक आहे, आपाचे कर्मेंद्रिय पंचक आहे, पृथ्वीचे विषय पंचक भोग आहेत. असे 5चे 5 त्यांनी तिच्या खाली पुढं लिहिलेलं आहे. आकाशाचं काय तर म्हणले, मग आकाशाचं अंतकरण प्रथम स्फुरण देवता विष्णू. अंतकरणाची देवता विष्णू आहे. बघा ध्यानात ठेवा, आपलं अंतकरण कशामुळं कार्यरत आहे ना अंतकरणाला कोणामुळं कळतंय? विष्णू हे त्याचं दैवत आहे म्हणूनच आपल्याला ते कळतंय. विष्णू दैवतानं जर नाही कार्य केलं तर आपल्याला कळत नाही. मग अंतकरणाकडून झालेले कार्य मी केले आणि माझ्यामुळं झालं असं कसं म्हणावं? विष्णू परमात्मा जर त्या अंतकरणाची देवता आहे तर त्या देवतेशिवाय या आपल्या अंतकरणाशिवाय म्हणजे आपलं कार्य आपल्याला जे काय कळतंय चलतंय आपण जे काय सर्व कार्य करतो त्या अंतकरणाला कळतं आणि त्याचे देवता विष्णू आहे. तर आपल्या देहामध्ये विष्णू कार्यरत आहेत. आणि पुढं म्हणले त्यांनी मन काय करतंय म्हणले? आकाशाचं व्यान. तर पुढं त्यांचं व्यान सर्वांगात स्थानात राहतो, त्याचे कर्म सर्व देहाच्या सांध्या मागे पुढे करणे. आता हे प्रत्येकाचं सांगायला ते प्रत्येक तत्वाचं म्हणजे वायूचं पंचक, आकाशाचं पंचक, तेजाचे पंचक, आपाचे कर्मेंद्रिय पंचक आणि पृथ्वीचे विषय पंचक. म्हणजे कोणामुळं कोणाचं कार्य होतंय ते सांगतायत ते. आता पहिलं आपण अंतकरण घेतलंय तर दुसरं आपण मन घेऊ. अंतकरणाचाच एक भाग मन आहे. आता पूर्ण अंतकरण घेतलं तर विष्णू देवता आहे आणि वायूची मन संकल्प विकल्पात्मक देवता चंद्रमा आहे.
मनानं जर चंद्रमा देवता नसेल तर आपल्याला संकल्प विकल्प करता येत नाही. म्हणजे संकल्प विकल्प सुद्धा आपले नाहीत. कारण मन आणि मनाची देवता चंद्र आणि त्याच्या योगाने जीव संकल्प विकल्प करतो. मग ते संकल्प विकल्प सुद्धा आपण नाहीत हे ध्यानात घ्या. अंतकरण सुद्धा आपण नाहीत हेही ध्यानात घ्या. मग म्हणले पुढं तेजाची बुद्धी झाली आणि ते बुद्धी निश्चयात्मक ब्रह्मदेव. आणि बघा त्या अगोदर अंतकरणामध्ये विष्णूचं स्फुरण आहे, त्याच्यानंतर मनाची देवता चंद्रमा आहे, त्याच्यामुळं कल्पना होते आणि कल्पना झालेलाचा निश्चय बुद्धीनं होतो. मग बुद्धी ही देवता त्याची ब्रह्मा आहे. आता ब्रह्मानं काम नाही केलं तर बुद्धी चलत नाही. म्हणून तसंच पुन्हा त्याचंच मग ज्याचा आपण निश्चय केलेला आहे आणि त्याचं चिंतन होतं. चित्त चिंतात्मक देवता नारायण, चित्ताची देवता नारायण आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला स्मरण आपण करतो. नारायण देवतेने स्मरण नाही केलं तर आपल्याला स्मरण होत नाही. ही सिस्टीमच बघा ध्यानात ठेवा की कसे पार्ट कार्य करतात. जसं आपण आपली एखादी कार घेतली आणि त्या कारमधलं प्रत्येक पार्टाचं कार्य वेगवेगळं असतं इंजिनमधल्या. तसं हे आपलं इंजिन बनवलं. त्या इंजिनमध्ये विष्णू, चंद्रमा, ब्रह्मा, नारायण हे असे ह्या सूक्ष्म देहामध्ये कार्यरत आहेत. आणि त्याच्यामुळं मग असणारं ब्रह्माच्या म्हणजे चित्ताचं चित्त चिंतात्मक देवता नारायण, त्याच्या योगाने आपण जीव स्मरण करतो. आणि शेवटी मग म्हणले अहंकार, अहमपणा देवता रुद्र, त्याच्या योगाने जीवास अहंकार होतो. अहंकार सुद्धा घेणारे आपण नाहीत. मग एवढं जर आपल्याला खात्रीशीर कळलं, अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार यांची जे दैवत आहे ते कार्य करतात. आणि यांचं कार्य चालू असताना आपण म्हणतो की मी कार्य करतो. मी म्हणजे आपण स्वतः आत्मा आहोत. आपण काहीही कार्य करत नाहीत. आपल्याला काही कार्य करता येत नाही. आपल्यामधल्या ह्या दैवताने जर कार्य नाही केलं तर आपलं कुठल्याही प्रकारचं कार्य चालू राहत नाही. मग यांनी कार्य करायचं आणि ते आपल्याकडं आपण घ्यायचं तर तसं चालत नाही. म्हणून मग वायूचं प्राणपंचक सांगितलं त्यांनी. म्हणजे वायू कसा कार्य आपल्या शरीरामध्ये करतो. मग आता वायू किती सांगितले त्यांनी? व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान हे 5 वायू त्यांनी सांगितले. आणि या 5 वायूचं कार्य आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहे. तर ते वरला त्यांनी सांगितलं की व्यान नावाचा वायू, व्यान नावाचा जो वायू आहे तो सर्वांग स्थानात राहतो. आपल्या शरीरामध्ये व्यान नावाचा वायू जर नसेल तर त्याचे कर्म म्हणजे आपल्या जे सांध्यांच्या हालचाली होतात, सर्व हालचाली, गुडघे सांधे, जिथं जिथं सांधे असतील तिथल्या सांध्यांचं हालचाल करण्याचं काम व्यान वायू करतो. व्यान वायूच्या नंतर म्हणले समान वायू नाभिस्थानामध्ये राहतो. व्यान वायू सर्वांग स्थानात राहतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून जिथं तो बिंबीमध्ये जे कार्य करतो वायू, त्या बिंबीतल्या वायू तिथं गेला की हा एकच वायू असतो. हे 5 बी नाव आहेत ते वायूचे, एकच असतो वायू. पण तो ज्या वेळेस बिंबीमध्ये जाऊन कार्य करेल तर त्याला समान असं म्हणतात, समान. मग तिथं त्याला समान नाव पडलं. आणि तो काय करतो मग आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन करणे आणि सर्व नाड्यांच्या द्वारे आपल्या शरीराला पोहोचायचं कार्य समान वायूकडं असतं. तसंच पुढचा तिसरा उदान नावाचा वायू आहे आणि तो आपल्या या कंठामध्ये राहतो. आता जर उदान नावाच्या वायूनं जर माझं कार्य नाही केलं तर मला बोलता येणार नाही. म्हणून उदान हा कंठस्थानात राहतो. अन्नरसाचे विभाग करून हितानाडीतून उचकी उत्पन्न करणे, स्वप्न पाडणे, एवढं असणारं त्या वायूचं कार्य आहे. काय? अन्नरसाचं पचन करणे, नाडीतून हिता नावाचे म्हणजे अन्नरसाचे विभाग करून विभाग करायचं काम. अन्नरसातून खाल्लेल्यांचं जे काय निर्माण होते त्याचा विभाग करायचे
आणि हितानाडीतून उचकी उत्पन्न करायची आणि स्वप्न पाडायचं, हे कंठातल्या वायूचं कार्य आहे. आणि आता आपला प्राण आहे, प्राण जीवाच्या हृदयस्थानात राहतो. आपल्या हृदयस्थानामध्ये प्राण राहतो आणि त्या प्राणाचं कार्य काय बघा, ध्यानात ठेवा. आपण म्हणत असतो की मी जप करतो, माझ्यामुळं जप होतो. आपला प्राणच जप करत आहे आणि तो 21,600 वेळेस जप होतो. त्याच्याकडं फक्त आपल्याला लक्ष ठेवायला सांगितलं. मग तुम्ही म्हणता यासाठी एखादं प्रमाण आहे का? कुणी एखाद्या साधू संतांना सांगून ठेवलं का? तुम्हीच कसं म्हणता 21,600 वेळेस होतं म्हणून? तर सर्वच ग्रंथामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे, 21,600 वेळेस जप होतो प्राणाकडून. आणि आजापा जपणे उलट प्राणाचा आणि तेथेही मनाचा निर्धार असे माऊली ज्ञानोबा यांचं प्रमाण आहे. आजापा जपणे उलट प्राणाचा आणि तेथेही मनाचा निर्धार असे. आपल्या प्राणाकडून जो होणारा जप आहे तो आपल्या महावाक्याचा जप असतो आणि तेच गुरु आपल्याला जप देतात. आताच आपल्या पाठामध्ये गेलं की ते तू आहेस किंवा अहम ब्रह्मास्मी, आणि हे आपल्याला सांगितलेलं अहम ब्रह्मास्मी ते तू आहेस, हेच जप आपल्या प्राणाकडून होत असतो. त्याच्यावर मनाचा निर्धार, मनाचा निश्चय, बुद्धीचा निश्चय असला पाहिजे. मनानं त्याच्याकडेच लक्ष ठेवलं असलं पाहिजे. म्हणून ते म्हणले 21,600 वेळेस श्वासोश्वास करणे म्हणजे श्वासोश्वासामध्ये जप आहे. हा जप आहे आपल्याला माहीत नसतं, म्हणून आपल्याला सद्गुरू ते माहिती करून देतात की प्रबोध झाल्याच्या नंतर तुम्ही 21,600 वेळेस जप होतो त्याच्याकडे लक्ष ठेवा. तर आपलं लक्ष तिकडं न राहता आपलं लक्ष बाहेर राहतं संसारामध्ये, कारण आपण सगळे सांसारिक. म्हणजे देह आला म्हणजे देहाला संसार आला आणि देहाच्या संसाराच्या कार्यामुळे आपलं लक्ष त्या नामचिंतनाकडे नसतं. म्हणजे आपल्या देहामध्ये जे कार्य होतंय त्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपण आणि शेवटला एक आपान नावाचा वायू आहे, तो गुदस्थानात राहतो आणि त्याचं कार्य आहे कर्म मलाचा उत्सर्ग करणे. तर अशा पद्धतीनं ह्या वायूचं कार्य आपल्या देहामध्ये होतं. पहिले आपल्याला दैवत लागतात, अंतकरण लागतं, अंतकरणाचे दैवत लागतात, दैवतातून पुन्हा हे पंचप्राण, हे प्राणपंचक, हे आपल्याला तर प्राणपंचक आपलं झालं. आता ज्ञानेंद्रिय पंचक म्हणजे आपल्या शरीरामध्ये कसं कार्य होतं ते मी सांगालो तुम्हाला, की शरीरामध्ये ऑटोमॅटिक ही मशिनरी चालू आहे. ही ईश्वरानं बनवलेली मशिनरी ती कशी कार्यरत आहे ते साधू संत आपल्याला सांगतात या पंचीकरणाद्वारे. कशासाठी सांगायचं, तर आपल्याला आपण याच्यापेक्षा वेगळेत, या स्थूल देहापेक्षा वेगळे, त्यांच्या अवस्थापेक्षा वेगळे, सूक्ष्म देहापेक्षा वेगळे, त्याच्या अवस्थेपेक्षा वेगळे कसे आहोत. आपण आत्मस्वरूप असल्या कारणाने हे सगळं आपल्याला कळतंय. तर ज्ञानेंद्रियाच्या पंचापैकी पहिलं स्वत्रदेवता दिशा, त्यांच्या योगाने शब्दाचे श्रवण होते. आता आपला हा कान आहे, कानाची देवता दिशा आहे, कानाची देवता दिशा आहे आणि त्याच्या योगाने आपल्याला श्रवण करता येते. मग ते काय प्रमाणे देवे दिला देह भजना गोमटा. मग आता देवाने आपल्याला देह भजन करण्यासाठी दिला, मग आपण त्याचं भजन करायचं सोडून आपण बाकीचंच करत राहिलो, म्हणून तर दुःख आपल्या पाठीमागं लागलं. आपल्या अज्ञानामुळं आपण देवदेव न करता बाकींच्या इतर गोष्टी करतो, म्हणून तर हे प्रारब्ध बनलं. आता जरी आपल्याला कळत असलं तरी पूर्वीच्या प्रारब्धानं हा देह मिळाला. मग पूर्वीच्या प्रारब्धाने हा देह मिळाला तर त्याप्रमाणे कर्म भोगून घेतल्या जातं ह्या देहाकडून. मग त्याच्यातून आपल्याला हा स्तोत्र म्हणजे एक, ह्या स्तोत्रानं आपल्याला ज्ञान होतं, कानानं आपल्याला ज्ञान होतं. आणि कान म्हणलं की नुसतं हे वरला चाफा नाही कानाचा, कानाच्या आतमध्ये कान आहे.
हे वरला कर्ण आहे. कान म्हणजे काय आहे? कर्ण आहे. कर्ण याच्यामध्ये त्याची देवतेनं काम केलं पाहिजे. मग त्याची देवता आहे दिशा आणि त्याचा शब्द आहे विषय. याच्या वाचून जीव बाहेर राहू शकतो. म्हणून देवानं आपल्याला इंद्रिय सक्षम दिले की बाबा यांना सर्व इंद्रिय दिल्यामुळं, स्थूल देह चांगला दिल्यामुळं आपल्याला कार्य करता येईल आणि त्याद्वारे तो आत्मस्वरूपाचं ज्ञान करेल आणि मुक्त होऊन जाईल. यासाठी आपल्याला त्यांनी सर्व इंद्रिय सक्षम दिले. दुसरा विषय आहे त्वचा. त्वचाला आपल्या गार गरम सुख दुःख आपल्याला काही टोचलं तर कळतं आपल्याला. म्हणजे त्वचा देवता तिची वायू, तिच्या योगाने शीत म्हणजे वायू ही त्याची देवता आहे. त्वचाची देवता वायू आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला शीत उष्ण मृदू कठीण इत्यादी स्पर्श समजतात. तिसरा आहे चक्षु म्हणजे डोळे. डोळ्याची देवता सूर्य आहे आणि त्याच्या योगाने जीव रूप पाहतो, त्या वाचून तो आंधळा. डोळ्याची देवता सूर्य असल्या कारणानं आपल्याला दिसतं. जर ती देवतेनं जर कार्य नाही केलं तर आपण आंधळे राहू शकतो. आता तुम्हाला जर काही पाहण्यात आले असले काही माणसं, तर डोळे त्यांचे आपल्यासारखे दिसतात पण त्यांना आतून दिसत नाही, असे आंधळे माणसं काही असतात. लाखात एखादा तरी आंधळा असतो तसा. डोळे चांगले असतात पण त्याला दिसत नाही. आता का दिसत नाही तर त्याची सूर्यदेवता काम करत नाही आणि सूर्यदेवतेनं काम नाही केलं तर ते आपल्याला दिसत नसतं. म्हणून आपल्याला देवाने आपल्यावर उपकार केले अनंत की सूर्यदेवता आपली चांगली दिली आपल्याला. जी सूर्यदेवता आहे तिच्याकडून हे कार्य करून घेत आहे परमात्मा. म्हणून आता ह्या तुम्ही म्हणता एवढ्या मोठ्या देवता निर्माण केल्या, मग त्या आत्मा तर आपण आहे म्हणतो. मग ह्या आत्मस्वरूपानं एवढं निर्माण केलं, परब्रह्मानं एवढं निर्माण केलं की हे सर्व असं यंत्र बनवलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला काम देऊन देऊन टाकलं आणि सगळेजण मिळून हे देहातलं कार्य चालू आहे. आणि आपण विनाकारणच म्हणतो की हे मी केलं आणि माझ्यामुळं झालं म्हणून. ह्या सर्व दैवत, हे विषय, इंद्रिय आणि तुमचं हे अंतकरण म्हणजे सूक्ष्म देह हे सर्व कार्यरत आहे. तर चौथं तुमचं म्हणले जिव्हा देवता आहे. जिभेची देवता वरुण आहे. वरुण जिभेची देवता वरुण आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला आपण काय खातो त्याचा रस स्वाद आपल्याला कळतो आणि त्याच्या वाचून ते समजत नाही. म्हणजे वरुण देवतेनं जर कार्य नाही केलं तर आपल्याला खरट आंबट तिखट हे जे षड्रस आहेत ते कळणार नाहीत. मग तुम्ही सांगा ना, आपण कोणचं काम करतो ती आपण कसा विनाकारण आपण अहंकार घेतो की या देहामध्ये सगळ्यांचं कार्य त्या परमात्म्यानं लावून दिलं, सगळे कार्य करायला लागले आणि आपण म्हणतो की मी केलं आणि माझ्यामुळं झालं. तर म्हणून हे पाचवं आहे आपलं घ्राण. घ्राण म्हणजे नाक. नाकानं आपल्याला सुगंध दुर्गंध येतो. त्याची देवता आहे अश्विनी कुमार आणि अश्विनी कुमारानं जर नाही कार्य केलं तर आपल्याला सुगंध दुर्गंध कळत नाही. सुगंध दुर्गंध कळण्यासाठी अश्विनी देवता आणि नाक याचं कार्य होतं आपल्याकडं आपल्या देहामध्ये. तर आपले बघा अंतकरण पंचक, पंचमहाभूत, त्याच्यापासून अंतकरण पंचक, त्याच्यानंतर प्राण पंचक, त्याच्यानंतर ज्ञानेंद्रिय पंचक आणि त्याच्यानंतर आता कर्मेंद्रिय पंचक आहे. तर या कर्मेंद्रिय पंचकाचं वाचा म्हणजे बोलणे हे कर्मेंद्रियामध्ये मोडतं आणि त्याची देवता आहे अग्नी. कारण वाचेला जर अग्नीचं साह्य नसल तर ते दैवत कार्य करत नाही. एखाद्या माणसाचा मृत्यू जर जवळ आला, एखादा मनुष्य आजारी आहे, तो आजारी पडलेला आहे आणि मग त्याला आपण भेटायला गेल्यावर त्याच्या तोंडातून शब्द बाहेर फुटत नसल्या कारणानं तो हातानंच म्हणतो बसा बसा म्हणतो. म्हणजे वाचा त्याची कार्य करत नाही, म्हणजेच त्याच्यातला अग्नी कार्यरत नसतो.
म्हणजेच तो अग्नी त्याचा निघून गेलेला असल्या कारणानं ती देवता वाचेमध्ये कार्यरत नसल्यानं त्याची वाचा बंद झालेली असते. आणि मग मरतानी त्याच्या डोळ्याला अश्वे येतात. ते म्हणतो आता मी मरत आहे, त्याला वाचेनं काही बोलून दाखवता येत नाही. आणि मग मी मरतोय म्हणून डोळ्यातून पाणी येतं. जर बाबा मायबापा हो, हे जर आपल्याला ज्ञान असेल की या जगात माझं कोणीही नाही, मला कोणीच नाही या जगामध्ये, म्हणून माझा हरीच एक समर्थ आहे. आणि त्यावेळेस आपली वाचा जरी बंद पडली तरी आपल्याला नाकाच्या द्वारे जे श्वासोश्वासाद्वारे जे ज्ञान झालेलं आहे, अहम ब्रह्मस्मी, मी ब्रह्म आहे, शेवटच्या श्वासापर्यंत श्वास चालू असतो. आणि त्या श्वासामध्ये हे भजन आहे. जरी आपले बाकीचे इंद्रिय बाकीचे दैवत जरी निघून गेले तरी श्वास आपला चालू असतो आणि त्या श्वासामध्ये हे भजन आहे. आणि अंतकाळीचा दिवस, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी या श्वासाच्या द्वारे हरीचं नाम घेता येतं. आणि मग आपण मुक्त आहोत. जर हरी आठवला आपल्याला अंतकाळीला, हरीचं जर स्मरण झालं तरच आपल्याला हरी होता येतं. आणि हरी म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजेच परब्रह्म, हे ध्यानात घ्या. तुम्ही म्हणता तिकडे पाठीमागं आत्माचा आपण म्हणतात, आता हरी आपण म्हणालात. हे देवांचे नाव आहेत अवताराला आलेले. राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, गोविंद, केशव, माधव, सगळे अवताराला येऊन असणारं कार्यरत त्यांनी कार्य केलेलं आहे आपल्यासाठी. मग असणारी ही वाचा देवता जरी आपली बंद पडली, अग्नीनं जरी नाही सहकार्य केलं तरी आपला प्राण चालू असतो. आणि अंतकाळीला आपण भगवंताचं स्मरण होणं गरजेचं आहे. पण आपण काय करतो, जन्मभर मी 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 मी, माझं 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 माझं, मी करण्यानं, माझं करण्यानं ते दृढकरण आपल्या अंतकरणाला झालेलं असतं. मग हे माझे ते माझे वगैरे असं झाल्यामुळं आपण जन्मभर तेच केल्यामुळं आपल्याला तेच आठवतं. म्हणून जन्मभर आपण भगवान परमात्माचं स्मरण करून, आत्मचिंतन करून, सर्वमन ध्यासन करून, दृढ अपरोक्ष ज्ञान करून घेणं गरजेचं आहे. आणि हरिनामावर राहणं आवश्यक आहे. आणि मग आपल्या श्वासामधून जे भजन चालू आहे ते श्वास जरी संपला आणि त्या हरीचं स्मरण झालं तर आपल्याला हरिरूप होता येतं. आता दुसरी देवता, दुसरं आपलं कर्मेंद्रिय पंचकातलं पाणी. पाणी म्हणजे हात. आता बघा, हे पाणी म्हणजे हात म्हणलं की आपल्याला ते संस्कृत शब्द आहे. त्याची देवता आहे इंद्र. आणि त्याने जीव पदार्थ देतो घेतो. म्हणजे जीवाला काय करता येतं, हातानं देणं घेणं करता येतं किंवा कार्य करता येतं. काय कार्य करता येतं तर देणं घेणं हे कार्य करता येतं. त्याच्या वाचून हे काम होणार नाही. इंद्र देवतेने जर काम नाही केलं तर अर्धांग वायू होईल. म्हणजे हाताचं कार्य बंद पडेल. हाताचं कार्य बंद पडणे म्हणजेच इंद्रदेवता कार्यरत राहत नाही. आणि पुढचं आहे तिसरं म्हणले पाद. पाद म्हणजे पाय. त्याची देवता उपेंद्र आहे. त्याच्या योगाने जीव जातो येतो. पाय जर दिले नसते देवानं तर आपण कसे चालले असतो. पाय असून जर आपण चलत नाहीत चांगल्या कार्यासाठी पाय असून जर नाही चाललो तर देवाला काय बरं वाटत असेल का. आता देवाला बरं वाटण्या आणि न वाटण्याच्या पलीकडचं आत्मस्वरूप आहे. परंतु आपल्याला कळलं पाहिजे, देवानं आपल्याला शरीर दिलं, हात पाय इंद्रिय कान नाक डोळे बोलाया मुख वचन, जेणे तू जोडशी नारायण, असे प्रमाण आहेत साधू संतांचे. कशासाठी आपल्याला हे इंद्रिय दिले की त्याने आपल्याला भगवंताला जोडता येईल, याच्यासाठी इंद्रिय दिले. मग त्या पायाने आपण जाणं येणं करू शकतो. जर ते कार्य नाही झालं, त्या उपेंद्र देवतेनं जर नाही कार्य केलं तर तो पांगळा मनुष्य बनू शकतो. आणि कर्मेंद्रियामध्ये चौथं आहे शिष्ण. शिष्णाचे त्याची देवता आहे प्रजापती. आणि त्यानं रतिभोग हा कार्य घडतं, त्या वाचून तो नपुसक राहू शकतो.
म्हणून परमात्म्यानं जगाची उत्पत्ती कशी करायची आहे त्याच्यासाठी त्यानं ते इंद्रिय दिलेलं आहे, ते कर्मेंद्रिय. आणि त्या कर्मेंद्रियाला प्रजापतीचं साह्य आहे. प्रजापतीनं जर साह्य नाही केलं तरीही ते कार्य होऊ शकत नाही. म्हणून देवानं सृष्टी निर्माण केली, प्रत्येक इंद्रियाला दैवत दिले. आता ते दैवत कार्यरत आहेत. ते दैवत कसे आहेत? कार्यरत आहेत. म्हणून आता पुढचं शेवटचं इंद्रिय आहे गुद, देवता, मृत्यू, यम. त्यांच्या योगाने जीवाच्या मलाचा उत्सर्ग होतो. तर गुद हे इंद्रिय आणि त्याच्या देवता मृत्यू आहे आणि त्याच्या योगाने जीवाच्या मलाचा उत्सर्ग होतो, असे कार्य होतात. तर अशा प्रकारचं हे सूक्ष्म देहाचं कोष्टक आपलं संपलेलं आहे. तर याच्यामध्ये प्रक्रिया मी तुम्हाला सगळ्या प्रक्रिया समजून सांगितल्यात. तर ह्या प्रक्रिया तुम्ही आता वाचून घ्या आणि मग तुमच्या ते ध्यानात येईल. आता विश्वात्मके देवी येणे वागेज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसाये दान ही. जे कळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिरी जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लावो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांजाळी. अनावरत भूमंडळी भेटो त्या भूता, चला कल्पतरुचे अरब. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णवा पियुषांचे. चंद्रमे जे अलंचन, मार्तंड जे तापईन. ते श्रवाये सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होनी ती लोकी, भजी ज्वादे प्रोखी. अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी ये. द्रष्टा द्रष्ट विजय होवावे जी. एत मने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.